महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल राज्यभरात मतदान झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघात त्रिवेणी कॉलनी N7 या भागात चक्क पैशांचा पाऊस पडलाय। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती। खुल्याम पैसे वाटप होत असल्याने हे पैसे घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी उसळली होती। या साऱ्या प्रकरणाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। काल सकाळपासूनच शहरातील विविध भागांमध्ये मतदानासाठी मतदारांनी तसंच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय। मतदानाला प्रमाणात प्रतिसाद मिळाला। मात्र याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून N7 परिसरातील त्रिवेणी कॉलनी येथे चक्क खुल्या पैशाचे वाटप सुरू होते। पैसे घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। यावेळी परिसरात आलेल्या कंपाऊंड वॉलची भिंतही या गर्दीने पडून टाकली होती। पैसे घेण्यासाठी झालेल्या गर्दीत हाणामारीची घटनाही घडली। पूर्व मतदारसंघात विधानसभेची लढत अटीतटीची असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे बरेच राजकारणी नेते सत्तेसाठी कोणत्याही थराला जात असल्याचं समोर आले। नुकतेच विनोद तावडे यांच्या कॅश कार्ड प्रकरण ताजं असतानाच पूर्व मतदारसंघात खुल्याम पैसे वाटप झाल्याने राजकीय वर्तुळातील वातावरण संवेदनशील झालंय। दिवसा ढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी मतदारांना असे खुल्याम पैसे वाटप झाल्याच्या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।